आज आपण बघणार आहोत माझे टॉप 3 न्यूडचे जे मी रोजच्या आयुष्यात नेहमी वापरते. पहिला जो आहे तो थोडा लिप बाल्म टाइप आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ह्याने लूक एकदम एलिव्हेट होतो. म्हणजे बेसिक आउटफिट आहे, बेसिक इयरिंग, बेसिक हेअरस्टाईल, बट स्टिल इफ यू पुट दिस तुमचा लूक एकदम एलिव्हेट होऊन जाईल. त्यानंतर मी थोडी हेअरस्टाईल चेंज करून आलेली आणि हा जो शेड आहे हा थोडासा डार्कर टोनमध्ये आहे हा शेड. मला हा डार्कच आवडतो बिकॉज जेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंटल ट्राय करायचं असतं तुमच्या लूकसोबत आणि थोडंसं असं सॅसी काइंड ऑफ वाईब टाईपची असते, तेव्हा तुम्ही हा लूक क्रिएट करा. एकदम भारी दिसतो. असं एकदम तुमची सगळी पर्सनॅलिटी एलिव्हेट होऊन जाते. व्हेन यू एंटर इंटू अ रूम यू गिव्ह दॅट एकदम वाइब आणि मी इथे थोडंसं शिमर लावलेलं आणि मी असंच लूक ट्राय करते. म्हणजे जेव्हा मला असं थोडंसं हेवी जायचं असतं मेकअप अँड ऑलसोबत, पण मला खूप सारा मेहनत नसते घ्यायची, तेव्हा मी हा लूक ट्राय करते आणि हा खूप भारी दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा. बिकॉज खूप काही केलेलं नाही आहे. मी फक्त मग हेअर टाय करून आले आणि थोडंसं इयरिंग्स चेंज केला. तुम्ही बघू शकता एकदम भारीवाला एकदम असा पुट टुगेदर काइंड ऑफ अ लुक आहे हा. बेसिक आउटफिट आहे. तुम्ही ट्राय करू शकता. नक्की ट्राय करा. ऑफिसमध्ये करा, कॉलेजमध्ये करा, एव्हरीडे लाईफमध्ये करा. आणि त्यानंतर हा जो थर्ड शेड आहे ना, हा माझा इतका फेवरेट आहे. आय मीन मी हा कॉम्बोमध्ये येतो, तर मी दरवेळी ना पूर्ण कॉम्बो मागवते ओन्ली फॉर दिस वन शेड. सो हा माझा एवढा फेवरेट आहे बिकॉज हा माझ्या ना स्किन टोनला इतकं सूट करतो, की असं माझे नॅचरल काइंड ऑफ लिप्स वाटतात. त्यामुळे मी हा शेड खूप प्रेफर करते आणि रोज ऑलमोस्ट मी हाच शेड लावते. मला खूप आवडतो हा शेड. तुम्ही बघू शकता एकदमच नो क्यूट वाईब देतोय हा शेड. अँड येस, ह्यानंतर मी इयरिंग्स थोड्या चेंज केल्या. म्हटलं थोडंसं एक्सपेरिमेंट करूया आणि मी मिनिसोच्या ह्या छोट्याशा इयरिंग्स आहेत. मला खूप आवडतात ह्या. सो म्हटलं थोडंसं जर आपण एवढं मिनिमलच लूक करतोय थर्डवाला, तर मग थोडं अजून मिनिमल केलं मी आणि ह्या अशा क्यूटशा इयरिंग्स घातल्या अँड इट इज लुकिंग एकदम क्यूट आणि एकदम परफेक्ट. सो ह्या आउटफिटवरती मी तिन्ही लुक्स क्रिएट केले. तुम्हाला कोणता लूक जास्त आवडला? कोणत्या लूकमध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट करावे वाटतायत? मला नक्की कमेंट करा. मला नक्कीच सांगा तुमचे काय कमेंट्स असतील ते आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.